महापालिकेच्या स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीच्या उद्दिष्टांवरती चर्चा करून सभापती अनिल मकरिया यांनी उद्दिष्ट वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि वाढीव मनुष्यबळाची हमी देत वसुली वाढवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत। स्थायी समितीची बैठक सोमवारी सकाळी 11:30 वाजता प्रशासकीय सभागृहात सभापती अनिल मकरिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। स्थायी समितीच्या बैठकीत एका बाजूला कर वसुलीचा तगादा आणि दुसरीकडे प्रशासनाची उधळपट्टी यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। सुरुवातीला अधिकारी वेळेवरती येत नाही, सभागृहाचा अपमान करत असल्याने सदस्यांनी सभागृहात सांगितलं। त्यानंतर बीओटी मालमत्ता अधिकारी, मोबाईल टॉवरची संख्या, जीआयएस मॅपिंगद्वारे मालमत्ता संख्या, पाणीपट्टी किती आदी विषयांवरती सदस्यांनी मते मांडत सदस्य मतीन यांनी बोलताना शहराच्या नावाचा औरंगाबाद असा उल्लेख केला। त्यावर सत्ताधारी आणि एमआयएम सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचं दिसून आलं। तर छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख न केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा सभापती अनिल मकरिया यांनी दिला। नहीं जबान पे कैसा आता नहीं चलेगा। बोले यार मैं आखिरी मीटिंग करा के बाद में तो आपने तो कार्रवाई होगी तुम्हारे पे भी। शहर के विकास के लिए हम टैक्स भरपूर वसूल करेंगे क्या, लेकिन साहब ये देखो आप ये तानाशाही मत चला। तानाशाही नहीं नहीं ये हुकुमशाही मत चला। एक मानने हुआ क्यों नहीं तुम टैक्स पे बात करो ना। अरे तुम क्या बोल रहे हो? आगे के लिए बात कर रहे हो आप। आया तो बोलेंगे ना। नहीं बोलेंगे बोलो। छत्रपति संभाजी हुआ क्या नहीं हुआ? नहीं हुआ क्या नहीं? तुम मानने नहीं गया, तुम मानने नहीं गया बात कर। लेकिन तुम टैक्स नहीं खींचो मत आप। उस बात को मत खींचो। नहीं मैं क्या बोल रहा, आता ही ना यार ना, आता ही ना त्याच्यावरती राजकारण जरूर नका। अरे आने एक मोठा विषय सोडून दे। तब तक औरंगाबाद सुनो मेरी बात। लोग गाना दे रहे अपने को मेरी बात करो। मैं क्या बोल रहा बात करो, डेवलपमेंट पे बात करो। मैं क्या बोल रहा हूँ, ये मत करो। मेरी बात सुनो, सुनो बात करो ना। अरे मेरी बात तो सुनो, बोलो। औरंगाबाद हाईकोर्ट का नाम क्या है? हाईकोर्ट का नाम क्या है? छोड़ देंगे आता ही ना। त्यानंतर स्थायी समिती सभेचं कामकाज पुन्हा सुरू झालं। त्यानंतर मनपाचे अधिकारी विकास नवाळे यांनी कर वसुलीबाबत माहिती दिली। तर शासकीय मालमत्ता 440 असून 32 कोटी थकीत, यात पोलीस विभागाकडे 6 कोटी थकीत आहेत अशी माहिती नवाळे यांनी दिली। बीओटी तत्वावरती देण्यात आलेल्या मालमत्तांबाबत सभापतींनी प्रशासनाला चांगलंच धारेवरती धरलं। सदर विषयावरती राजगौरव वानखेडे यांनी प्रश्न उपस्थित केला। बीओटीची जागा विकता येते का असा प्रश्न उपस्थित केल्यावर याचा खुलासा अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी केला। त्यानंतर अशा किती मालमत्ता आहेत याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना खुलासा केला। तर मुळात वर्ग 1 ची जमीन ही अशी असते की ज्यावर खाजगी व्यक्तीचा वहिवाटीचा दगा अधिकार त्याच्या नावानं तो सातबारा उतार्यामध्ये किंवा महसूल अभिलेखात तशी नोंद। वर्ग 2 मध्ये प्रामुख्यानं गायरान जमिनी, शासकीय जमिनी याचा उल्लेख होतो। शासकीय जमीन आणि गायरान जमीन। वर्ग 3 किंवा त्याला जनरली देवस्थान जमिनीचा उल्लेख, त्यामध्ये विविध प्रकारची जी देवस्थानं आहेत त्या देवस्थानांचं मेंटेनन्स करण्यासाठी शासनाने त्या वेळी अलॉट केलेली जमीन ही शासकीय जमिनीचाच भाग, परंतु एका स्पेसिफिक पर्पज साठी दिलेली जमीन ही देवस्थान जमीन। आणि आता आपण जो मुद्दा केला होता तेव्हा शासकीय वर्ग 2 च्या जमिनीवर कुठं वर कर आकारणी झाली होती, तर मागे शेजारच्याच मॅडमने एक मुद्दा उपस्थित केला होता की वर्ग 2 च्या जमिनीवर गुंठेवारी करून देणं। मुळात वर्ग 2 ची जमीन ही मी आता सांगितलं शासकीय जमीन असल्यामुळे त्याची मालकी शासनाची असते। जर शासनानं त्याला आपल्याला युनिव्हर्सिटी दिली तर आपण ती गुंठेवारी करू शकतो।
मोठ्या थकबाकीबाबतची माहिती स्थानिक नगरसेवकांना द्यावी, याबरोबरच मोठ्या, मध्यम आणि लहान थकबाकीदारांवरती वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी बघून कार्यवाही करावी, असे आदेश आयुक्त येडगे यांनी दिले आहेत. शासकीय कार्यालयांनी पैशाची मागणी केलीच पाहिजे तशी तेवढ्या रकमेची, आणि ते शासकीय मागणी करत असतील आपण ते करू, म्हणजे वन टाइम आपल्या थकबाकीची पण यादी कमी होईल. पण बाकी 100ची यादी तुम्ही तयार ठेवावी, आणि त्यामध्ये जे सन्मान्य नगरसेवक जे आहेत ज्या भागातले त्या अनुषंगाने त्यांना पण त्याची माहिती द्यावी, त्यांनी सुद्धा प्रयत्न करावे. 100 यादीमध्ये जे हायएस्ट अमाऊंट 100 मध्ये प्रत्येक सन्मान्य नगरसेवकांना 20-25 प्रॉपर्टी देतील, त्यांनी सुद्धा त्यामध्ये प्रयत्न करतील. पडेगाव कचरा डेपोच्या आगीबाबत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर उपायुक्त भोंबे यांनी यावरती खुलासा केला आहे. माननीय अमित भुजबळ साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला की पडेगाव कचरा डेपो इकडे जी आग लागली होती, पडेगाव कचरा डेपो इथं जो लिगल पडलेला होता, ज्यावेळेस आपण काम तिथं सुरू केलं होतं, त्याला कासंबाई दर्ग्याचं जी बॅक साईडून आग लागली होती, ती आग आपण विजवली. पण तिथं जो धूर आहे, आपण अजूनही फायर फायटिंग आपलं फायर डिपार्टमेंट आणि तिथले कर्मचारी ते करत आहे. स्मोक जो धूर येतो तो संपवण्यात येईल. आज 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 आम्ही म्हणजे कंटिन्यू 2 दिवस म्हणजे रात्री सुद्धा आपण ती आग थांबवली, पण आता तिथून जो धूर निघतोय निश्चित तिथल्या रहिवाशांना त्रास होतो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण तो धूर आम्ही आज संपू, म्हणजे धूर निघणं आणि टोटली त्याला संपू, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. सर्व अधिकारी नगरसेवकांनी ईव्ही वाहनांचा वापर करावा, असा सल्ला देत सभापती अनिल मकरिया यांनी सभेच्या शेवटी कर वसुलीबाबत आदेश दिले आहेत. सर्व सन्माननीय अधिकारी आता उद्यापासून फोर व्हीलर गाडीत येऊ नका. ईव्ही स्कूटर असेल तर त्याच्यावर या, नगरसेवक असो अधिकारी असो. नाही आता मोदीजींनी सांगितलं त्यांचा सन्मान करावा लागेल ना. सगळ्यांना विनंती आहे. ईव्ही गाड्या पत्रकारांना ऐकत जरा मी बोलतो जरा. सगळ्यांना विनंती आहे, सन्माननीय नगरसेवकांना, भविष्यात कठीण होणारे 12 देशात लॉकडाऊन लागलेला आहे, यासाठी सगळ्यांना विनंती आहे की छोटी गाडी वापरा, जितका पेट्रोल कमी वापरता येईल ईव्ही वापरली तुमचं अभिनंदन, हीच विनंती करतो. चालू असताना मालमत्ता कर वसुली 80%, व पाणी पुरवठा झाल्यानंतर 90%, तसेच आवश्यकता असल्यास प्रशासनाने महानगरपालिका अधिनियम 7 नुसार कारवाई सर्वेनुसार ठरली. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.